லிம்கா இருக்கு, வாட்டர் பாட்டில் இருக்கு. அதுதான் வெயிட்டு. குடிங்க, இதை ஃபஸ்ட்டு குடிங்க. केदारनाथ ट्रेक गौरीकुंडापासून सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 7 किलोमीटर अंतर काटलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. जय शिवशंकर. केदारनाथ ट्रेक सकाळी 9:30 वाजता गौरीकुंड येथून चालू केला. चालत करतोय हा ट्रेक आणि आता 12:15 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट आम्ही 7 ते 8 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि अजून जवळपास 8 ते 9 किलोमीटर अंतर अजून पार करायचं आहे. जय भोलेनाथ. राजा 15,000. ऑलमोस्ट जवळपास हाफ डिस्टन्स अर्ध अंतर कवर केलेलं आहे. अजून 9 किलोमीटर बाकी आहे अंतर आणि मी बऱ्यापैकी वरती पोचलेलो आहे. इथून खालून वरपर्यंतचा रस्ता अजून आहेत त्राण, तोपर्यंत चालत राहायचं. जय शंकर भोलेनाथ. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. अजूनही चालणं हे सुरूच आहे. जवळपास मी अजून दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि अजूनही चालणं सुरूच आहे. सकाळपासून जवळपास मी 19.5 किलोमीटर चाललेलो आहे. अजून मंदिरचा बेस कॅम्प हा 3.5 किलोमीटरवर आहे आणि पुढे अजून 1.5 ते 2 किलोमीटरवरती मंदिर आहे. इथे आपल्या राज्यातून देशातून विविध राज्यांमधून बरीच लोक आलेले आहेत. खूप लोकांशी गप्पा मारल्या. गुजरात, महाराष्ट्रामध्येही अनेक जिल्ह्यांमधून लोक घेतली मला इथे. दिल्ली, तामिळनाडू, आंध्र, बऱ्याच स्टेटमधून लोक आलेले तिथे आणि सर्वांचे अथक प्रयत्न सुरू आहेत
वरपर्यंत जाण्यासाठीचे काही जण घोड्यांचा वापर करत आहेत, तर काही जण हेलिकॉप्टरनेही जातात. हेलिकॉप्टर मला वाटतं हे चांगलं माध्यम आहे जर तुमची शारीरिक क्षमता नसेल वर जाण्याची तर. पण खेचर वापरू नये मला असं वाटतं, कारण प्राण्यांना हानी पोचते, त्याच्यामुळे त्यांचे खूप हाल होतात, इजा होते, त्यांचे पाय मोडतात, ते घसरतात आणि त्यांच्यावर अनेक शारीरिक अत्याचारही केले जातात. तर हे कुठेतरी मला खटकते, हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. जर तुमची शारीरिक क्षमता नसेल तर तुम्ही केदारनाथला येऊ नये आणि गव्हर्नमेंटनेही याच्यावरती ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे, कारण हे दृश्य खूपच लाजिरवाणे आहे. भले ते प्राणी ओझं वाहून नेण्यासाठी त्यांची गणना होत असेल, पण अशा पद्धतीने ओझं वाहून नेणं स्वतःच्या स्वार्थासाठी हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं आणि जे थांबवलं पाहिजे. आणि जर एखाद्याची शारीरिक क्षमता नसेल तर त्याला इथे येण्यासाठी बंदी घालावी सरकारने. अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत. मंदिरापर्यंत पोचायचं आहे मला. आता 3:30 वाजलेत. 5 पर्यंतचा माझा टार्गेट आहे 1.5 तासात पोचायचा. बघूया जमतंय का. भेटू पुन्हा. बाय. जय भोलेनाथ. अजून एक गोष्ट आढळली ती म्हणजे लोकांचा अवेअरनेस. कचरा बघा आता कशा पद्धतीने टाकला गेला आहे. हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे, फाईन नसला पाहिजे. सगळीकडे बाटल्या, प्लास्टिक्स, त्या पिशव्या. लोकांनी या बाबतीमध्ये स्वतःला सतर्क करून या सगळ्या गोष्टी करणं थांबवलं पाहिजे. हॅलो. आता इथे थंडी वाढलेली आहे आणि कारण बर्फाची शिखरं आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. खूप अप्रतिम असं हे नैसर्गिक दृश्य इथे पाहायला मिळतं आपल्याला. आता मी बेस कॅम्पला पोचलो आहे. हा तो बेस कॅम्प आहे. हा तो बेस कॅम्प आहे. इथे खूप सारे टेंट्स आहेत आणि तुम्ही इथे रात्री स्टे करू शकता. इथून मंदिर अजून 1.5 ते 2 किलोमीटर आहे. तर मी आता मंदिरमध्ये चाललो आहे. अकरा तासांच्या अथक परिश्रमानंतर जवळपास 23 किलोमीटर चालून आता मी पोचलो आहे केदारनाथच्या बेस कॅम्पवरती. खूप प्रशस्त बेस कॅम्प आहे. नदीच्या पलीकडेही
बेस कॅम्प आहे हे पाहू शकता. स्वतः बापू अजून मंदिर काही दिसलेले नाही आहे. मंदिर अजून आत 1-1.5 किलोमीटर आहे आणि आपण थोड्याच वेळात मंदिराकडे पोचणार आहोत. सो फायनली आम्ही केदारनाथ टेम्पल जवळ आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा केदारनाथ टेम्पल. मंदिराचा दरवाजा सध्या बंद आहे, फक्त VIP दर्शन सुरू आहे सध्या. आणि इथे आपण बघू शकतो, इथे एक स्टोन आहे. जेव्हा 2013 मध्ये जो प्रलय आला होता त्यावेळेला हा स्टोन इथे येऊन थांबला आणि मागून येणारं जे पाणी होतं त्याचा प्रवाह त्या स्टोन दगडाने डायव्हर्ट केला आणि हे मंदिर त्याच्यामुळे सुखरूप जसंच्या तसं राहिलं. तर या दगडाचं महत्त्व हे आहे. इधर साइड में आता तर आम्हाला पूजा मिळणार नाही आहे, तर आम्ही पहाटेची पूजा बघणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. आता जस्ट आम्ही मंदिर जवळ आले आहोत आणि फोटो काढतोय मंदिरचे. आपण समोरून बघूया मंदिर कसं दिसतं. खूप थंडी आहे इथे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आहे आणि खूप थंडी येते. त्यामुळे जर तुम्ही या महिन्यात केदारनाथ विजिट करायचं विचार करत असाल तर सर्व थंडीसाठीचं जे काही आपले कपडे आहेत ऊब देणारे ते कॅरी करा. आपण आता मंदिर बघूया समोरून कसं दिसतंय ते. खूप भाविक आलेले आहेत तिथे. ही VIP लाईन आहे आणि हे मंदिर समोरून असं दिसतं. जसं शंकराच्या मंदिरासमोर नंदी असतो, इथेही आपण पाहू शकतो एक मोठा नंदी आहे. क्या हो रहा है? चाय में क्या